लोकांना वाटतंय की वाघ तुम्ही का पकडत नाहीत, लवकर पकडावा वाघ असं वाटतंय. पहिला प्रश्न आहे. साहजिक. पण वाघ हा राजा आहे, त्याला लोभ नसतो. तुम्ही आतापर्यंत किती वाघ पकडले? आतापर्यंत आम्ही 81 वाघांना जेरबंदी ट्रँक्युलाइज करून कॅप्चर केलंय. किती लोक आहेत तुमच्या टीममध्ये? आमच्या टीम किती जिल्ह्यातले लोक आले तिथं, वन विभागातले? किती वाघावर नियंत्रण केलं साहेब आपण आतापर्यंत? कधी जखमी वाघावर उपचार केला? हा, भरपूर वाघ झाले जखमी वाघ. एखादा अनुभव सांगा. प्रत्यक्ष फील्डवर गेलात आणि पहिल्यांदा वाघ पाहिला. बेदा बघितलं, 1 सेकंद वाघ जरी तुम्ही बघितला असेल ना, त्याच्या प्रेमात पडता. तर मग आधी आणि प्रजनन कसं, म्हणजे त्याचं कसं असतं, ते उत्पत्ती कशी होते त्याची नेमकं, त्याबद्दल काय थोडी माहिती सांगता की नर मादी, आता इथं नर आलेला आहे, किंवा मग तिथलं कसं आहे, नर मादी, छोटे बछडे वगैरे, त्याचं वजन किती असतं, त्याला कसं काय अडचणी आल्या तर पुढं कसं असतं त्याचं? अच्छा, मला सांगा, एक किती बछडे, किती पिल्ले किती होतात वाघिणीला? हा, बेसिकली नॉर्मली जास्त पिल्ले झालेली वाघीण कोण? 5 पिल्ले आता उमरेड करण्यामध्ये फिरतायत. त्याचं वजन किती असतं पिल्लाचं? पिल्लाचं जास्तीत जास्त वजन किती आहे वाघाचं? आता कॅप्चर केला एक टायगर, त्याचं वजन 270 किलो होतं. किती वर्ष जगू शकतो वाघ? वाघ जंगलात तर साधारण 17-18 वर्ष सहज. वाघीण जास्त वर्ष जगू शकते का वाघ? दुसऱ्या हिरो दूध किती दिवस पितो? दूध जवळपास 6 महिने जवळपास दूध. इंटरव्ह्यू करायचं. वाघ आजारी पडतो? बिलकुल 100%. कारण त्यालाही हृदय आहे, त्यालाही मन आहे, त्यालाही ताण पडतो, त्याला पण स्ट्रेस येतो. नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत प्रत्येक वेळेस वेगळा विषय, वेगळी चर्चा, वेगळी मुलाखत, वेगळे विषय दररोज एका विषयाकडे घेऊन जातो. आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलची व्ह्यूअर्स 3,35,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा. आम्ही हटके विषय, वेगळे विषय, तुम्ही कधी न बघितलेला विषय, कधी न ऐकलेला विषय, अशा विषयाला हात घालतोय आम्ही. मी आता आज येडशीच्या डोंगरामध्ये आहे. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडला, शेतकऱ्यांना, की वाघ आला आणि वाघाला पकडणारी टीम आली. 3 जिल्ह्यातली टीम आहे, लातूर, उस्मानाबाद, धाराशिव, सोलापूर आणि चंद्रपूर, म्हणजे 4 जिल्ह्यातले मराठवाड्यातले लोक या ठिकाणी आलेत वाघ पकडायला, आणि वाघ सापडत नाही. आता शंका उपस्थित होणं साहजिकच आहे लोकांना, कारण याबाबत माहिती नसते. मात्र मी तुम्हाला आज एका अशा व्यक्तीची मुलाखत दाखवणार आहे, आणि त्यांच्यासोबत बरंच काही मनातले तुमच्या शंका ज्या आहेत त्याबद्दल नेमकं काय वाटतंय तुम्हाला, आणि त्याच्यावर त्यांचं काय मत आहे. अशा व्यक्ती आपल्यासोबत असणार आहेत. ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रविकांत खोबरगडे आपल्यासोबत असणार आहेत. आता विशेष म्हणजे हे व्यक्ती जे आहेत ना, हे जे अधिकारी आहेत, हे जे डॉक्टर आहेत, पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत, आणि त्यांनी आतापर्यंत 81 वाघाला पकडले, आणि 250च्या जवळपास वाघावर ते नियंत्रण ठेवतात. 750-1000 बिबट्यावर ते नियंत्रण ठेवतात, वेगवेगळ्या प्राण्यावर. आता तुम्हाला हे खोटं वाटेल, मात्र खरंच ते आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. आपण थेट त्यांच्याशी आता चर्चा करणार आहेत. सर, आमच्या भागामध्ये तुम्ही आलात इथं, आणि वाघ आलेला आहे परिसरामध्ये, ज्या जंगलामध्ये आहे आपण त्याच जंगलात, इथं त्याचे व्हिडिओ फोटो कॅप्चर झाले. बऱ्याच दिवसापासून इथं वाघ फिरतोय. सोलापूर आणि उस्मानाबाद, धाराशिव हा डोंगर भाग आहे, म्हणजे इथं बऱ्याच जनावरांचा मृत्यू झाला आहे. आता लोकांना वाटतंय की वाघ तुम्ही का पकडत नाहीत, लवकर पकडावा वाघ असं वाटतंय. पहिला प्रश्न आहे. साहजिक की ह्या विभागामध्ये किंवा भागामध्ये मला असं म्हणजे माहिती मिळाली की जवळपास 70-80 काय 100 वर्षापूर्वी वाघ असेल. त्यानंतर आज वाघात दर्शन झालंय. तसं पाहिलं तर एक त्याच्यामुळे ही जी पिढी आहे, ही पिढी वाघासोबत राहण्यासाठी सक्षम नाही, कारण त्यांना अनुभव नाही. 100 वर्षापूर्वी जी काही पिढी असेल, त्यावेळेस इथे वाघ होता, त्यावेळी त्या लोकांना वाघासोबत कसं वागायचं, कसं राहायचं, सहजीवन त्यांनी शिकलेलं होतं. पण आज ती पिढी संपली आणि वाघही संपले. आता ही अचानक नवीन पिढीसमोर एक नवीन आव्हान आलेलं आहे. तर प्रत्येकांना असं भीती साहजिक वाटणार आहे की आपण कसं डील करणार या वाघाला. आता आम्ही पशुवैद्यक अधिकारी म्हणून ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पात काम करतोय. आम्हाला या सदर मोहिमेसाठी नामांकित करण्यात आलं. आम्ही इथे आलो तर बघतोय की ते प्रत्येकामध्ये एक थोडंसं एक आश्चर्यकारक वातावरण झालंय की वाघ हा कधी होतच नाही, आणि आता एकदम वाघ. म्हणजे बरेचदा आता मी चर्चा करतोय फील्डमध्ये फिरताना, तर कोणी म्हणते साहेब आम्हाला वाघ दिसला, तर आमचा लगेच दुसरा प्रश्न, साहेब वाघ की बिबट, पट्टे होते की ठिपके होते. म्हणजे इथून सुरुवात आहे, कारण जनजागृती हा जो प्रकार आहे हा फार महत्वाचा झाला आहे की वाघाला ओळखणं. आपण एक कसं ओळखायचं, वाघ कसा ओळखायचा? वाघाला ते ऍक्च्युली स्ट्राइप्स असतात, पट्टे असतात, आणि बिबट्याला ठिपके असतात. तर वाघ क्लिअर कट सहज ओळखू शकतो, फक्त वाघाला पट्टे ह्या बेसिक खून आहे वाघाची. त्याच्यामुळे लोकांमध्ये असं एक थोडासा गैरसमज होऊ शकतो
की दुरून बघतो आणि आपण एकदम अचानक एखादी वस्तू ज्याची आपल्याला कधी सवय नाही, ज्याची सवय आपल्याला इकडे कोणाची बिबट्यांची सवय आहे, तर बिबट्यास आपण एखादी वेळेस आता आपण चर्चेमध्ये योगायोगात आपल्या डोक्यात माइंडसेट झालेला आहे की नाही आपल्याकडे वाघ फिरतोय, मग बिबट्या जरी दिसला तरी आपण लगेच अरे वाघच आहे. तर अशा प्रकारचं पण म्हणजे मिसकम्युनिकेशन होते. तर सर्वांच्या अपेक्षा तुमचं म्हणणं प्रश्न बरोबर आहे की वाघाला पकडत का नाही. तुम्हाला माहित असेल वाघ हा जंगलाचा राजा आहे. आता राजाला जेरबंद करणे म्हणजे किती जिकरीचं काम, किती डोक्याचं काम असेल. कारण त्याला वाघ असा प्राणी त्याला आपण ताकदीनं पकडू शकणार नाही. त्याच्यासारखी ताकद आपल्यात नाही आहे किंवा आपण त्याला ताकदीनं पकडू शकत नाही. परंतु निसर्गाने मानवाला इतकं बुद्धिमान करून टाकलं की आपण 5 टनाच्या हत्तीला बी 50 किलोचा माणूस पकडू शकते, सांभाळू शकतो, कंट्रोल करू शकतो. तर तो बुद्धिमान प्राणी आपण आहोत म्हणून आपण त्या वाघाला पकडण्यासाठी विविध पद्धती आपण वापरतो. तर ह्या वाघाला पकडण्याच्या मोहिमेमध्ये तुम्हाला आता सांगितलं की वाघ म्हणजे वाघ आहे, तो जंगलाचा राजा आहे. त्याच्या मनाच्या हिशोबात आपण चालावं लागेल. तो आपल्या म्हणण्याप्रमाणे नाही चालणार. त्याला माहीत आहे की समजा तुम्ही एखादी त्या वाघाच्या मागे लागला, त्याला पकडायचं असेल तर त्याला इतकं सोपं नाही आहे. कारण तुम्ही त्याच्या इतक्या जवळ जाऊ शकत नाही, कारण तो हिंसक प्राणी आहे. तो सेल्फ सेफ्टी करता तो छोटासा अटॅक जरी केला तरी माणूस दगावू शकतो. त्याच्यामुळे बऱ्याच प्रिकॉशन्स, बऱ्याच गोष्टी, SOPs, टेक्निकल गोष्टी असतात ज्या आम्हाला फॉलो कराव्या लागतात. आणि NTC नॅशनल कन्झर्वेशन ऑफ टायगर रिझर्व ह्या NTCAच्या गाईडलाईन्स आहेत. त्याच्यानुसार आम्हाला शास्त्रीय पद्धतीने त्या ॲनिमलला बेहोश करून पकडायचं असते. आम्हाला त्याला जिवंत पकडायचं आहे. हा एक मारणं आणि एखाद्याला जीवनदान देण्याच्यामध्ये खूप फरक आहे. मारायसाठी काय, बंदुकीची गोळी घ्या, कुठेही मारा, दॅट्स सो सिम्पल. बट एखाद्याला आपल्याला जीवनदान द्यायचं, मग त्याला आपल्याला बेहोश करायचं आहे. तर बेहोशी देताना ते इंजेक्शन्स आम्हाला द्यायचे असते. ते इंजेक्शन्स पर्टिक्युलर त्याच साईटला द्यावे लागतात. जसं सलाईन्स आहे आपले, BNS, RL, ते आपल्याला नसेतच घ्यावे लागणार. ते आपण मसल्स ठराविक भागामध्ये इंजेक्शन देतात. ज्या ठिकाणी मसल्स एरिया आहे त्या ठिकाणी आपल्याला इंट्रामस्क्युलर इंजेक्शन्स ते द्यावे लागतात. त्याच्यामध्ये आपण त्याला जनरली टायगर्सला आपण जनरली 2 ठिकाणी आपण देतो, मसल्स एरिया किंवा म्हणजे थाय एरिया आणि शोल्डर एरिया, ज्या ठिकाणी मसल्सचं पोर्शन जास्त असतो. तर टायगर आपल्याला त्याच पोझिशनमध्ये जेव्हा टार्गेट सायटिंग देईल तेव्हा आपण त्या टायगरला डार्ट करू शकतो. आणि मग तो ॲनिमल 10 ते 15 ते 20 मिनिटात बेहोश होईल. आणि मग आपण त्याला परत जे काही आपलं टार्गेट असेल ते टार्गेट पूर्ण करून त्याला परत दुसरं इंजेक्शन देऊन त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न शुद्धीवर आणू. दॅट इज म्हणजे असं डायरेक्ट वाघ पकडता येत नाही, हाताने नाही पकडतात. आणि मी तुम्हाला म्हटलं वाघ पिंजऱ्यात अडकणार नाही. वाघ पिंजऱ्यात पण नाही म्हणजे आजपर्यंत आम्ही म्हणजे वाघ पिंजऱ्यात पण अडकत नाही. 81 वाघ आम्ही कॅप्चर केले, पण 81 पैकी 81 एकही वाघ आमचा पिंजऱ्यामध्ये, जसं आपले बिबटे जे आहेत, बिबटे पिंजऱ्यावर अडकतात. कारण बिबट्याचं कसं, त्याचं नेचर कनिंग ॲनिमल आहे, थोडा लोभी असतो. पण वाघ हा राजा आहे, त्याला लोभ नसतो. तो खूप केअरफुल आपलं डिसिजन घेत असतो. त्याच्यामुळे तो पिंजऱ्यात अडकणं अशक्य आहे. म्हणून आपण त्याला केमिकली कॅप्चर करणंच हा एक ऑप्शन असतो. तुम्ही आतापर्यंत किती वाघ पकडले? आतापर्यंत आम्ही 81 वाघांना जेरबंद ट्रँक्युलाइज करून कॅप्चर केलंय. 81 कारणासाठी काही म्हणजे जिवंत आज पण वाघ ते जिवंत आहेत. अशी बेशुद्ध करूनच पकडा, बेशुद्ध करून पकडलं. आमचं जे काही आम्हाला एखादा अशी काही घटना आहे का एखादी की म्हणजे किती दिवस लागेल वाघाला पकडायला, अंदाजे का किती दिवस लागला? सगळ्यात जास्त दिवस लागलेला कुठला असं प्रसंग? मी एक CT1 नावाचा एक टायगर होता, ज्यांनी आमच्या जवळपास 6 जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातला होता. विदर्भात जवळपास 16-17 ह्युमन डेथ्स त्याच्या नावे झाल्या होत्या. तर त्या वाघाला पकडायला आम्हाला जवळपास 3 ते 4 महिने लागले होते. 4 महिने लागतात वाघाला पकडायला? कारण आणि कमी क्विक किती वेळात पकडला वाघ एखादा, की असा की लगेच पकडला जाऊन? असं झालंय विदिन डे, एका दिवसामध्ये पण झालंय. ते डिपेंड करते, कारण प्रत्येक वाघ हा त्याची मानसिकता, त्याच्या एरियानुसार, त्याच्या एक सर्कमस्टान्शियल बिहेवियरनुसार तो आपला स्ट्रॅटेजी चेंज करत असतो. प्रत्येक एक्सपिरियन्स हा, प्रत्येक टायगर हा वेगवेगळा असतो आमच्याकरता. त्याच्यामुळे ह्या मागच्या टायगरला आता कॅप्चर करताना जी आम्ही स्ट्रॅटेजी वापरली त्या सेम स्ट्रॅटेजीने ह्या टायगरला कॅप्चर करणं पॉसिबल नाही. कारण हा त्याचा एरिया वेगळा आहे, त्याचं एज वेगळा आहे, त्याचं डोकं वेगळं चालेल, त्याचं मेंटॅलिटी वेगळी असेल. ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास करून आम्हाला त्याच्यासाठी स्पेसिफिक स्ट्रॅटेजी करून आपल्याला कॅप्चर करावं लागते. किती लोक आहेत तुमच्या टीममध्ये? आमच्या टीममध्ये आम्ही 10 लोक आहोत. मी आणि माझे मित्र आहेत अजय मराठे म्हणून, ते आमच्या टीममध्ये शूटर म्हणून काम करतात. आणि परत 6 लोक आमचे अराठीचे मेंबर्स आहेत, 2 आमचे ड्रायव्हर्स आहेत. किती जिल्ह्यातले लोक आले तिथं? वन विभागातले नाही, क्षेत्रीय कर्मचारी तर आपण जसे बोललात, लातूर, बीड, बार्शी,
लातूर, सोलापूर, लातूर, सोलापूर तुम्ही चंद्रपूर आम्ही आणि चंद्रपुरात आणि उस्मानाबाद capture team धाराशिवचे आली. आपले. Yes, yes. आता मला सांगा, तुम्ही किती वाघावर नियंत्रण करता त्या ठिकाणी? ताडोबामध्ये, ताडोबातले काय वेगळे अनुभव असतील आपल्याला काय असेल? हो, ॲक्च्युली ताडोबातला आणि इथला टेरेन फार डिफरंट आहे. ताडोबामध्ये एक दाट जंगल आहे, इथे फ्लॅट एरिया आहे, अनड्युलेटिंग एरिया आहे. त्याच्यामुळे त्या ॲनिमल हा जो इकडे वाघ येतोय या फिरतोय, ह्याचं बिहेवियर पॅटर्न हा ज्यावेळेस आता जसा हा इथून आलाय कुठून आपल्या यवतमाळमधनं, तिथलं जंगल आणि तिथली त्याची ते जे जंगल होतं त्या जंगलात फिरण्याची जी स्टाईल होती ती स्टाईल वेगळी असते. तिथं कसं आहे? तिथे फॉरेस्ट पॅच आहे, कंटिन्युअस पॅच आहे, अनड्युलेटिंग नाही आहे, जवळपास 250 डोंगर दऱ्या नसतात. आता इकडे तसा प्रकार नाही, इथं क्लिअर पॅच नाही, इथं क्लिअर पॅच नाही, डोंगर दऱ्या आहेत. त्याच्यामुळे त्याचं मुव्हिंग पॅटर्न बिहेवियर हा चेंज झालेला आहे. किती वाघावर नियंत्रण केलं साहेब आपण आतापर्यंत? कधी जखमी वाघावर उपचार केला? हा, भरपूर वाघ झाले जखमी वाघ. एखादा अनुभव सांगा, म्हणजे काय असं किंवा सुरुवातीला तुम्ही बरं अनुभव सांगा, मी नंतर दुसरा प्रश्न विचारतो. अनुभव म्हणजे जखमी वाघ म्हणजे एक सांगायचा मुद्दा असे भरपूर आहेत, पण आता एखादी आठवू द्या, एक चांगला सांगतो अनुभव. बरं, ठीक आहे. एक गोसीखुर्द कॅनल म्हणून आहे आमच्याकडे, गोसी कॅनल, गोसी कालवा, गोसीखुर्द कॅनल. तो एक 70-80 फूट डीप असा तो कालवा आहे. तर त्या ठिकाणी एक अबेंडंट टायगर कप, जवळपास एक 1.5-2 वर्षाचा बच्चा, तो अडकला. म्हणजे अडकला इन द सेन्स तो बिमार होता, तो वर येऊ शकला नाही. त्याच्या आईसोबत तो खाली गेला पाणी प्यायसाठी, पण त्याला वर येता आलं नाही. आणि तो 2-3 दिवसानंतर तो डिहायड्रेट होऊन गेला, कारण टेम्परेचर मे महिन्याची गोष्ट होती. आता अशा वेळेस तो वाघ 70-80 फूट खाली आहे, 1.5 ते 2 वर्षाचा बच्चा. मग अशा बच्च्याला आम्हाला त्या ठिकाणी जाऊन त्याला ट्रँक्युलाइज करायला लागलं आणि तिथून 80 फूट त्याला वर स्ट्रेचरवर आणायला लागलं होतं. तर ती एक मोठी कसरत होती आणि त्यावेळेस आम्ही त्याला एक्झामिन करून त्याला मग बाकी बेसिक मेडिसिन्स देऊन त्याला जेव्हा नॉर्मलाइज केलं, त्यावेळेस त्याची जे काही फिजिकल कंडिशन छान झाली ना, त्यावेळेस एक आम्हाला वेगळाच आत्मीय समाधान मिळालं की एक मुक्या प्राण्याला आपण त्याची त्या व्याधीतून सुटका केली. तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा प्रवेश केला आणि पहिल्यांदा वाघ बघितला, असं काय वाटलं बरं तुम्हाला? प्रथम सुरुवातीला असा समोर वाघ बघताय, काय वाटलं? ट्रेनिंगमध्ये पाहिला का? ट्रेनिंगमध्ये पाहणं वेगळं, ट्रेनिंगमध्ये व्हिडिओमध्ये पाहणं वेगळं, चित्रामध्ये, आणि प्रत्यक्ष पाहणं वेगळं. ज्यावेळेस तुम्हाला ट्रेनिंगमध्ये वाघ दाखवला असेल कधी किंवा तो भाग वेगळा, बरोबर, आणि ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष फील्डवर गेलात आणि पहिल्यांदा वाघ पाहिला. बेसिकली मी तर असं म्हणेन की वाघ इंटरेस्टेड प्रश्न आहे. असा प्राणी आहे की ज्याला तुम्ही एकदा बघितलं, 1 सेकंद वाघ जरी तुम्ही बघितला असेल ना, त्याच्या प्रेमात पडता. इकडे घाबरतात लोक. नाही, त्याच्यामध्ये थ्रिल आहे. तुमचं पाहण्याचा दृष्टिकोन पाहिजे, तुमची नजर जशी असेल तसा. तुम्ही जर त्याला हिंस्त्र म्हणून समजाल तर हिंस्त्र राहील, पण तुम्ही त्याला दुरून बघा, अवलोकन करा. इतकं ब्युटिफुल रॉयल ॲनिमल आहे. त्याचं नावच आहे रॉयल बेंगॉल टायगर. शानदार टायगर आहे. फक्त तुम्ही त्याच्यात सेफ डिस्टन्स मेंटेन करा, दॅट्स इट. प्रत्येकाला एक सीमा असते ना, प्रत्येकाच्या अति जवळ जाणं, किती जवळ जावं हे आपण ठरवायचं. त्याला नेचरमध्ये बघा. तुम्ही हा तुमचा जो धाराशिव उस्मानाबादचा भाग म्हणजे तुम्ही त्याला चालताना बघा दुरून, तुम्ही पण त्याचे प्रेमी व्हाल, मी गॅरंटी सांगतो. कारण त्याची तुम्ही शाल बघाल, ते शाही दॅट इज रॉयल. तर तोच एक अनुभव. आणि आता बेसिकली आमचं जॉब म्हणजे आमचं शिक्षण झालं पशुवैद्यक म्हणून, तर आम्हाला वन्य प्राणी किंवा कोणतेही प्राणी, डोमेस्टिक प्राणी असो कोणतेही प्राणी, हे सर्वांबद्दल आम्हाला लढा आहेच. ते नर मादी आणि प्रजनन कसं, म्हणजे त्याचं कसं असतं, ते उत्पत्ती कशी होते त्याची, नेमकं त्याबद्दल काय थोडी माहिती सांगता की नर मादी, आता इथं नर आलेला आहे, किंवा मग तिथलं कसं आहे, नर मादी, छोटे बछडे वगैरे, त्याचं वजन किती असतं, त्याला कसं काय अडचणी आल्या तर पुढं कसं असतं त्याचं? बेसिकली टायगर बघा, हे टायगर जे आहे ना, म्हणजे वाईल्ड लाईफ इज अ नेचर, म्हणजे निसर्गाचा खेळ आहे. निसर्गाची शक्ती जी आहे ती अपार आहे. टायगरमध्ये आपण जर विचार केला तर एक सब ॲडल्ट टायगर जो असतो, 2 वर्षानंतर 2 वर्षापर्यंत तो त्याच्या आईसोबत तो असतो, तो बच्चा. आई त्याला पूर्ण जंगल शिकवते, जंगलात कसं वागायचं, काय खायचं, काय नाही खायचं, कोणापासून कसं लपायचं, शिकार कशी करायची, कोणती करायची, फिरायचं कधी, झोपायचं कधी, एकदम डिसिप्लिन. जे काही जसं आपण आपल्या मुलांना शिकवतो तसं पूर्ण ती शिकवते. आणि 2 वर्षानंतर मग तो टायगर स्वतः आपली टेरिटरी, कारण हा टायगर हा जो आहे टेरिटोरियल ॲनिमल आहे, त्याला स्वतःची आयडेंटिटी पाहिजे असते, तर तो इंडिव्हिज्युअली मग बाहेर निघतो आणि मग स्वतःची टेरिटरी बनवून मग फिमेल, जनरली 1 टायगर, मेल टायगर 3 फिमेल आपल्या टेरिटरीमध्ये मेंटेन करत असतो.
नॉर्मली 40 स्क्वेअर किलोमीटरचं एक एक न 3 मादी बरोबर राहू शकतो. हां 1:3चा रेशोमध्ये जनरली टायगर, एक मेल टायगर 3 फिमेलला मेंटेन करत असतो. आणि त्याच्यामध्ये ते त्या टेरिटरीमध्ये त्या 3ही फिमेलला तो सांभाळतो. अच्छा, मला सांगा एक किती बछडे किती पिल्ले किती होतात वाघिणीला? हा बेसिकली नॉर्मली आता बघितलं तर एक 3 ते 4 4 पिल्ले पण होतात. आता रिसेंटली उमरेड कराडल्यामध्ये सगळ्यात जास्त पिल्ले झालेली वाघीण कोण? 5 पिल्ले आता उमरेड कराडल्यामध्ये फिरतायत. हा. एका वाघिणीला 5 पिल्ले झाली आहेत. त्याचं वजन किती असतं पिल्ल्याचं ऍक्च्युली 10 ते 12 दिवस तर त्याची पिल्यांचे डोळे उघडत नाही. किती वजन किती असू शकतं? वजन जास्तीत जास्त एक 350, 400, 500 ग्रॅम बस. फक्त बस बाय बर्थ. जास्तीत जास्त वजन किती आहे वाघाचं? आता रिसेंटली आम्ही कॅप्चर केला एक टायगर, त्याचं वजन 270 किलो होतं. बापरे. त्याचं वय किती? 10 ते 12 वर्ष. किती वर्ष जगू शकतो वाघ? वाघ जंगलात तर साधारण 17-18 वर्ष सहज जगतो जंगलामध्ये. झू मध्ये तो 20-30 वर्ष. वाघीण जास्त वर्ष जगू शकते का वाघ? नाही असं म्हणता येणार नाही वाघ वाघींचं, पण जनरली त्यांचं नॉर्मली तेवढंच आहे 18 वर्षापर्यंत वाईल्ड लाईफमध्ये, फ्री रेंजिंगमध्ये. कारण त्यांना त्या ठिकाणी खूप संघर्ष आहे. फूड सिक्युरिटी आहे, परत दुसऱ्या मेल टायगर पासून सिक्युरिटी आहे, दुसऱ्या हिरो म्हणजे. दूध किती दिवस पितो? दूध जवळपास एक 6 महिने जवळपास दूध, आणि त्याच्यानंतर मग ते हळूहळू पार्शियल मीटवरती येतात. त्याला काय काळजी घेतली पाहिजे बछड्याची? काय असं काय नाही, ते तर नेचर करत असते, नॅचरली करते. आपल्याला त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू करायचं. वाघ आजारी पडतो? बिलकुल 100%. कारण त्यालाही हृदय आहे, त्यालाही मन आहे, त्यालाही ताण पडतो, त्याला पण स्ट्रेस येतो. धोका कोणत्या आजाराचा आहे त्याला? धोका तसा वाईल्डमध्ये ॲज सच काही नसते. फक्त आता सध्या काही याच्यामध्ये काही ठिकाणी कॅनन डिस्टेम्पर्स वगैरेचे आजार झाले आहेत, ते वाईल्डमध्ये पण आले आहेत, पण ते निग्लिजेबल आहेत. कारण त्याचं प्रमाण याच्याकरता आले की आपले डोमेस्टिक जे आहेत ना, डोमेस्टिक इंटरफेरन्स, जसं आपल्या जंगलामध्ये आपले गुरे चारणं, जंगलामध्ये आपण कुत्रे घेऊन जाणं, त्या कुत्र्यांच्यामुळे काही रोग जे आहेत ते रोग त्या वाईल्डमध्ये पण पसरू शकतात. काही गाई म्हशीमध्ये जे रोग येतात ते रोग आपल्या हार्बिओरमध्ये येऊ शकतात. इंडियन बायसनमध्ये, चितलमध्ये, सांबरमध्ये, हे जे झुनोटिक डिसीज त्याला म्हणतायत. वाघाचं खाद्य काय असतं साहेब? वाघाचं खाद्य तर स्पेशली वाघाला आवडणारं खाद्य म्हटलं तर आपलं रॉयल बेंगल टायगरला जर म्हटलं तर सांबर आवडते त्याला खूप. बरं, वाघ किती आहार करू शकतो एका टायमिंगला? वाघ एका फर्स्ट सिटिंगमध्ये म्हणजे एका आठवड्यात किमान 10 ते 15 किलो तरी एका फर्स्ट सिटिंगमध्ये. आठवड्यामध्ये? हो. पाणी किती वेळ पितो? पाणी खूप जास्त नाही पिते, एक 2, 4, 5 वेळेस, असं रेग्युलर नाही. झोपतो कधी वाघ? आणि जागा कधी असतो? बघा, तुम्ही आताच बोललो की वाघ हा जंगलाचा राजा आहे. तर राजा आणि वाघ, जंगलात जे प्राणी असतात, वाघ हा आहे निशाचर प्राणी, नॉक्चरल ॲनिमल. त्याचं मुवमेंट की त्याची ॲक्टिव्हिटी ही रात्री जास्त ॲक्टिव्ह असतं. कारण रात्रीच्या वेळेस बरेच कार्निव्हर्स इन्क्लुडिंग टायगर, लेपर्ड, हे जे कार्निव्हर्स आहेत ते कार्निव्हर्स ॲक्टिव्ह होतात. तर दिवसा हा वाघ आराम करत असतो आणि रात्रीच्या वेळेस त्याची मुवमेंट म्हणजे ॲक्टिव्हिटी जास्त असते. आपली टेरिटरी चेक करणं किंवा भक्ष्य करणं, प्रे अटॅक करणं, ह्या सर्व गोष्टी तो रात्रीच्या वेळेस जास्तीत जास्त करत असतो. अच्छा, आता इथं वाघ आला हे आमच्यासाठी प्रथमच आहे. 70 वर्षापूर्वी लोक हे प्राणी पाळत होते का घरामध्ये? असं काय होतं का? पाळीव प्राणी आहेत का हे? नाही, पाळीव तर नसायलाच पाहिजे, पण काही काळात त्या म्हणजे म्हणतात असं की काही राजे लोक वगैरे जे आहेत, मोठे लोक, की त्यांना तसं होती सवय. तर माहिती नाही त्याचं एक्झॅक्ट, अधिकृत नाही म्हणता येत. अच्छा, बरं, काय आता हा वाघाचा विषय तर खूप असं दहशतीचा झालेला आहे परिसरामध्ये. तुम्ही तर म्हणताय की एक वाघ पकडायला किमान 4 महिने सुद्धा लागू शकतात. हा थोडा चपळ वाटतो का तुम्हाला? किती दिवस झाला? आता आम्ही येऊन 4 दिवस झालेत. 4 दिवसामध्ये चपळ वाटतो असं काही? हा वाघ थोडा चपळ आहे आणि हा टेरेन वेगळा आहे. ॲक्च्युली या ठिकाणी आमचं जे ॲक्सेसिबिलिटी आहे ना, ती थोडासा लिमिटेड्स आहे. बऱ्याचपैकी दर्याखोऱ्या असल्यामुळे तिथे आमचं इमिजिएट ॲक्सेस जाऊ शकत नाही, म्हणजे विदिन टाइम आपण पोहोचू शकतो. ॲक्सेस डिले होत आहे. पण बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की वाघ पकडताय का तुम्ही? पकडायला नाही पाहिजे वाघ, कारण हा जो एरिया आहे, हा एरिया जरी तो वाघ राहिला तर चांगला आहे का वाईट आहे? नाही, वाघ असणं हे जंगलासाठी फार चांगलं आहे. एखाद्या जंगलात जर वाघ असेल तर ते सुदृढ जंगल म्हणावं लागेल, कारण त्या जंगलामध्ये हार्बिओर राहतात, तेव्हा वाघ राहील. आता ह्या वाघ असणं असं वाटणं हे साहजिक आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु त्या वाघाला आपल्याला जोपासता पण आला पाहिजे ना. मग त्याला त्याच्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या पण बेसिक गोष्टी आपल्याकडे असणं आवश्यक आहे. तेव्हा आपण त्या वाघाला म्हणू की हा वाघ आमच्याकडे असू द्या. तर सर्वात पहिले तर माझं सर्वांना विनंती आहे की जंगलात
जंगलतोड बंद करा, अतिक्रमण बंद करा, जंगल वाढवा, हम्म. पाण्याची व्यवस्था करा जंगलात. वन विभागाचे प्रयत्न, शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ते समजा ह्या बेसिक गोष्टी, अन्न वस्त्र निवारा. जर वाघ हा नाहीच तुम्हाला सापडला आणि इथंच राहिला हा तर पुढं काय चांगली गोष्ट आहे ती, काय अडचण नाही. लोकांनी पुढं प्रक्रिया काय असणार असते त्याची काय? पुढं तर मला तर नेहमी म्हणायचं अशा वेळेस असं म्हणायचं असते की आपल्याला आपल्या घरचा एक पाहुणा आलाय, त्याला आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. 70 वर्षानंतर आपल्या घरचा आला पाहुणा. आता इथे जवळ तुमचे तुळजा देवीचं मंदिर आहे, महाराष्ट्रातलं फेमस. हो. त्याची काय आहे, वाहन काय आहे? वाघ आहे. आता असं विचार करा की तुळजा भवानी देवी आपल्या घरी आली आहे, क्या बात आहे. आपल्याला दर्शन देता येते. असं म्हणा, तुमचं जाणं कमी झालं असेल मंदिरात. बरोबर आहे. तुमचं मग काय आता समजा हे प्रक्रियेबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं? वाघ इथं राहायला पाहिजे? नाही, राहायला पाहिजे, दॅट इज गुड. परंतु त्याच्यासाठी जंगल किती लागतं? पोषक वातावरण तयार करणं महत्वाचं आहे. आणि लोकांमध्ये त्याच्याबद्दलचा आदर, प्रेम हे सुद्धा महत्वाचं आहे. जंगल किती मोठं असलं पाहिजे त्याला? जंगल 40 स्क्वेअर किलोमीटर एका नर वाघाला लागतो. पण ही वाघीण जर नाही आली इथं, मादी जर ह्याच्या जोडीला मादी एखादी आली तर? नाही, मादी किंवा हा जो नर आहे हा इथे राहील कधी, ज्या वेळेस याला बेसिक गोष्टी मिळतील. बेसिक गोष्टी म्हणजे काय? त्याला खाद्य मिळेल, त्याला लपण मिळेल म्हणजे प्रोटेक्शन, आणि पाणी मिळेल. ह्या जर 3 गोष्टी बेसिक या ठिकाणी अवेलेबल असल्या ना, तर अल्टिमेटली इथे याच्यासोबत दुसरी ही जी प्रक्रिया ही नॅचरल प्रक्रिया आहे. या वाघाला कोणी इथं आणून सोडलेलं नाहीये. असा प्रश्न होता की बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की वाघ इथं आणून सोडलाय का, शंका कुशंका. आणि दुसरा विषय, मग वाघ इथं आला तर मादीच्या शोधात आला असावा. नाही, मे बी मी आता तुम्हाला काय बोललो की 2 वर्षानंतर तो नर वाघ आपलं स्वतःचं राज्य तयार करणार आहे. मग स्वतःचं राज्य जेव्हा त्याला तयार करत, त्याला राणी लागेल. मग राहू शकतं बिगर मादीचं? राहू शकेल, पण त्याला वेळ लागेल. तो कुठेतरी फिरतच राहील. पण त्याच्यासोबत आणि मादी असेल तर तो सेट होऊन जाईल, कुटुंब बनवलं, त्याचं घर बनवेल, सुखी राहील. त्याला फक्त राहायसाठी जोपर्यंत जागा होणार नाही, त्याच्यानंतर नॅचरली आमचा परिसर हा पुन्हा हे होईल, काय म्हणायचं त्याला, जिथं ताडोबाला जातात बघायला तिथे इथं किती छान गोष्टी, इतकं चांगलं निसर्ग. काय डेव्हलप होईल बरं इथं जर राहिला तर? ते समजा जर तुमचा एक वाघ, असं म्हणतात वाघामुळे इकॉनॉमी आपली किती वाढते. एक वाघामुळे, एक समजा वाघ तुमच्या एखाद्या एरियात जर तुम्ही मेंटेन करू शकलेत ना, तर तुमच्याकडे पर्यटन सुरू करू शकता. पर्यटना माध्यमात तुम्हाला टुरिस्ट येतील, त्यांचं हॉटेल बिझनेस वाढेल. परत तुमचे जे काही गाईड्स म्हणून एक असतात, ते गावाचे लोकल जे मुलं आहेत, जे बेरोजगार आहेत, त्यांना थोडंसं पर्यावरण, निसर्ग शिकवून त्यांना गाईड म्हणून आपण त्यांना वापरू शकतो. लोकांना जिप्सी घेऊन त्यांचे जिप्सी ते फिरतील, म्हणजे इकॉनॉमी वाढेल. आणि जेव्हा इकॉनॉमी आपल्याला, आपलं माणसाचा स्वभाव आहे ना, आपल्याला कुठून काही मिळालं तर आपण त्याच्यावर प्रेम करतो. तसं तरी खाऊ द्या. बरोबर आहे. तो एक होऊ शकते त्याचा फायदा अल्टिमेटली. किती जंगल असलं पाहिजे वाघाला म्हटलं? एक नर वाघाला किमान 40 स्क्वेअर किलोमीटरचं जंगल. इथं किती आहे आता? इथे जवळपास मला वाटतं 2200-2300 हेक्टर काहीतरी. नाही राहू शकत. नाही, तरी पण इथे तुम्ही जर त्या बेसिक गोष्टी जर आल्यात ना, त्यांचं फूड प्रे, जर नॅचरल प्रे जर आलं तर मे बी तो मेंटेन होईल. कारण आता वाघाला आता बघताच तुम्ही, आज जंगल कमी होत आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण वाघाची संख्या किती आहे? महाराष्ट्रामध्ये तर भरपूर संख्या आहे, पण आपल्या चंद्रपुरामध्येच तुम्हाला जर विचार केला तर सर्वात जास्त वाघ आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात आमच्याकडे. तिथले लोक कसे राहतात? मग तेच सांगतो काय, प्रत्येकाला त्यांनी समजून घेतलं. आता सहजीवनाचा पाठ झालेला आहे वाघ आणि जंगल. जंगलाचा ऱ्हास होऊ देऊ नये, जंगल आपलं रक्षण करते, जंगल आपली देवता आहे, अशी जोपर्यंत भावना येत नाही माणसात, तोपर्यंत त्या वन्यजीवाचे भलं नाही करू शकत आपण. आता सुरुवातीला आमच्याकडं बिबट्या दिसला, मला वाटतंय एक गेल्या वर्षीचा विषय आहे तो, वरवंटी शिवारामध्ये, आणि एका गाईचं वासरू फाडलं बिबट्यानं. त्यावेळेस अशी दहशत झाली. बिबट्या म्हणजे काय, सुरुवातीला आम्ही पाहिला बिबट्या, म्हणजे त्या ह्याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये परिसरातले शेतकरी घाबरले. आता बरेच ठिकाणी बिबटे हल्ले करतात. आता बिबट्याचं प्रमाण सुद्धा वाढत चाललेलं आहे. बरोबर. सुरुवातीला बिबट्याला लोक घाबरायचे, आता वाघ आलाय, आता त्याला थोडे दिवस घाबरले, पण आता जर सवय लागली तर चांगली गोष्ट आहे. पण बिबट्याबद्दल लोकांना भीती होते. बिबट्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं की त्याचं प्रजनन आहे किंवा बिबट्याला पकडता येते का तुम्हाला? हा, बिबट्याला पकडता ते बऱ्यापैकी सोपं आहे एक वेळेस पकडणं. कारण थोडासा, पण किती पकडणार तुम्ही आता? हा विषय तो आहे ना, आपण ॲनिमल कॅप्चर करणं हे काही सोल्युशन नाही आहे परमनंट. आज आपण ह्या कोणत्याही वाघाला, कोणत्याही बिबट्याला तुम्ही उचला, त्याला उचलल्यानंतर दुसरा ॲनिमल तयारच आहे ना. बिबट्याला किती पिल्ले होतात?
बिबट्याला 4 पिल्ले वगैरे. तो कुठं राहू शकतो बिबट्या? बिबट्या जनरली या फ्रिंज एरियामध्ये असतो. हं. गावाच्या फ्रिंज एरियामध्ये, म्हणजे फॉरेस्ट आणि गावाच्या फ्रिंज एरियामध्ये असतो. खूप डीपमध्ये जात नाही बिबट्या. पण ज्या ठिकाणी वाघ असतो. आता तुम्हाला हा वाघ पकडायला अंदाजे किती दिवस लागू शकतात असं काय सांगू शकता? नाही, याच्याबद्दल आपण नाही सांगू शकत की नाही. 8 दिवस 2 दिवस असं होऊ शकते, उद्या होईल कॅप्चर. हो, कारण आमचे प्रयत्न सुरू आहेत. पण पुढे काय करणार कॅप्चर झाल्यानंतर? याला सह्याद्री टायगर रिझर्वला शिफ्ट करायचं आदेश झालेला आहे. बरं. आणि जर दुसरा वाघ आला तर? आता असं काय म्हटलं जातं, मग एक काहीतरी अधिकारी आम्ही वाचलं एका ठिकाणी की एखाद्या ठिकाणी वाघ येऊन गेला तर त्याचा वास किंवा त्याचे ते काय काय असतं त्याचं वासाचे पग असतात किंवा एखाद्या झाडाला त्यानं नख्या मारलेल्या असतात, तर त्या वासावरून दुसरा वाघ सुद्धा त्या ठिकाणी किंवा वाघीण पण येऊ शकते. डेफिनेटली. मग असा जर प्रकार काय झाला तर? महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही प्रश्न महत्त्वाचा आहे, पण हा तेवढाच सेन्सिटिव्ह प्रश्न असा याच्याकरता आहे की तुम्हाला आता ॲडजस्ट करणं शिकावं लागेल. हां, की आपल्याकडे पण आपण वाघ ठेवू शकतो. हे जंगल उगाच असं ठेवण्यात काही अर्थ नाही. याच्यामध्ये वाघ येऊ द्या. जंगलाची शान खरोखर वाढेल. निसर्गाची शान. लोकांना पण वाटते बऱ्याच की इथं वाघ राहायला पाहिजे. हा, थोडंसं फक्त लोकांनी एक सतर्कता बाळगायची असते की आपल्याला, मी बोललो ना तुम्हाला की हे वाघ राजासोबत किती डिस्टन्सने आपण बोलायला पाहिजे. ते प्रोटोकॉल आहे ना. मी वाघासोबत म्हणलं त्याचं कान धरून बोलतो, मला कसं शक्य आहे? त्याला त्याचा अधिकार द्या, त्याचा स्टेटस द्या. तो किंग आहे. वाघाला असं पकडलं का तुम्ही कधी हातात? पकडलंय, पण तेच बेहोश करून. आधी जिवंत वाघ बघितला का कधी असा? जीवन म्हणजे सुरुवातीला काय पहिलं इंजेक्शन देताना काय वाटलं बरं तुम्हाला? पहिल्या सुरुला वाघाला इंजेक्शन मारलं त्यावेळेस काय वाटलं बरं तुम्हाला? नाही, ॲक्च्युली बिईंग ॲज अ वेटनरीन आम्हाला तर ते एक उद्देश असतो की 2 टास्क असतात आम्हाला. 2 टास्क म्हणजे कोणते? की आम्ही एखाद्या उपद्रवी वाघाला जंगलातनं बाहेर काढणं. याचे कारण म्हणजे असे की आपल्याला पब्लिक प्रेशर, कारण माणूस हा महत्त्वाचा घटक आहे. बरोबर आहे. त्याच्या जीवाला धोका जर असेल तर अशा वेळेस आपण त्या प्राण्याला जीवाचं नुकसान होऊ नये, मनुष्यहानीचं होऊ नये नुकसान, अशा करता आपण त्या ॲनिमलला तिथून काढायसाठी आम्ही त्याला जेव्हा कॅप्चर केला जातो तो एक विषय असतो. दुसरा की ते जे काम करताना त्या वन्यजीवाच्या जीवाला धोका होऊ नये. कारण जे काही ड्रग्स आम्ही वापरतो हे ड्रग्स थोडे कॉम्प्लिकेटेड आणि रिस्की ड्रग्स आहेत. तर ह्याचं पण एक प्रेशर असतो की त्या ॲनिमलला वाचवणं हे माझं कर्तव्य आहे एक पशुवैद्यक म्हणून, कारण तो माझा पेशंट आहे. बरोबर. दुसरं, मी स्वतः माणूस आहे, म्हणजे मलाही वाचवणं आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्या दोनही गोष्टी आहेत. सोसायटीला वाचवणं, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामुळे थोडंसं वाईट वाटते ज्यावेळेस की एखाद्या जंगलातला वाघ आम्ही एखाद्या पिंजऱ्यात टाकतो तेव्हा थोडंसं मनात वाईट वाटते. पण शेवटी काही गोष्टी त्या कराव्या लागतात. अच्छा, म्हणजे फॉर द नोबल कॉज. अच्छा, तुम्ही ज्यावेळेस पहिल्या वेळेस ही तुम्ही ऑपरेशन करता, ज्यावेळेस वाघ पकडायला चालले त्यावेळेस तुमच्या घरची आई, वडील किंवा भाऊ कोणी घरात असतील ते असे घाबरले नव्हते का? की तुम्ही असं म्हणलंय का त्यांना की मी चाललोय आता वाघाला पकडणार आहे? महत्वाचा विषय वाटतंय ना. आता एखादा घरी, नॅचरल आहे. आता मी तुमची मुलाखत घ्यायला तर घरी सांगितलं मी तर मग ते असं म्हणतात की जाऊ नका, जंगलामध्ये जाऊ नका, किंवा एखाद्या मित्राला कळायला जाऊ नको तिकडे असं म्हणणार ना. तसं तुम्हाला काय? नाही, असते. पण आता तेच ना, आम्ही तुम्हाला काय बोललो की आम्ही जे काही करतो ही पद्धत एक ठरलेली पद्धत आहे, शास्त्रीय पद्धत आहे. आम्हाला ते चाकोरीबद्ध पद्धतीमध्ये आम्ही जेव्हा काम करतो टेक्निकली तेव्हा फारच लेस, म्हणजे भावनिक होऊन काम करतो, काय चुका होण्याचे चान्सेस असतात फारच क्वचित. त्याची आम्ही खूप खबरदारी घेत असतो, कारण माझ्यासोबत माझी टीम. बरोबर आहे. तर प्रत्येकाचा जीव हा महत्त्वाचा आहे. मला आता बोललो, मला वाघही वाचवायचा आहे आणि लोकांनाही वाचवायचं आहे. हा दोन्ही गोष्टी आम्हाला बॅलन्स करून आम्हाला एक, आणि परत NTC आहेत, कायदे आहेत, त्या कायद्याचे बंधन सांभाळून सर्व काम करायचं. आता जास्त वेळ होत चाललाय, आपण इथं थांबूया. मी तुम्हाला आणखीन 1-2-3 विषय तुमच्यासोबत करणार आहे, वेळ भेटेल तसा, जेव्हा तुम्हाला वेळ असेल तुमच्या कार्यक्षेत्राला सोडून किंवा वेळ असेल तेव्हा. आता आपण इथं थांबूया. मात्र तुम्ही आता लोकांना काय संदेश कराल वाघाबद्दल? मी वेगवेगळ्या प्राण्याबद्दल यांच्यासोबत माहिती घेणार आहे, कारण संधी आलेली आहे, संधीचं सोनं करून घ्यायचं असते. आपण पण वेगवेगळ्या विषयावर आपण चर्चा करूया वेगवेगळ्या भागामध्ये. मात्र आज हा पहिला भाग आहे, इथं थांबूया आपण. संदेश काय कराल तुम्ही लोकांना वाघाबद्दल आणि बिबट्याबद्दल? माझं सर्व धाराशिव, उस्मानाबाद आणि सोलापूर या सर्व वासियांना एक विनम्र निवेदन आहे. मी एक पशुवैद्यक अधिकारी, वन्यजीव म्हणून एक वाघाचा प्रतिनिधी समजा मला, किंवा वन्यजीवाचा प्रतिनिधी समजा.
मी आहे माणूस, पण त्यांचा प्रतिनिधित्व करतोय, माझा पेशा आहे तो. घाबरून जायचं कारण नाही. फक्त वाघ आणि बिबट यांच्या ज्या वेळा ठरलेल्या आहेत, पर्टिक्युलरली अर्ली मॉर्निंग म्हणजे सकाळच्या वेळेस, सकाळच्या सुमारास साधारणतः सकाळी एक 5 ते 9 वाजेपर्यंत समजा जंगलात फिरू नका, एकटे फिरू नका. संध्याकाळच्या वेळेस तसंच एक 4-5 नंतर ते संध्याकाळी जंगलात जाऊ नका. आणि कधी अनावश्यकपणे जंगलात उगाच टवाळक्या करणं हा प्रकार करू नका. समजा शेतीचं काही खूपच आवश्यक काम असेल तर वन अधिकारी यांच्याशी एकदा चर्चा करा, त्यांच्याकडून माहिती घ्या आणि मग त्यांच्यासोबत त्यांना माहिती देऊन वाटल्यास तुम्ही तुमचं काम करू शकता. जेणेकरून वन अधिकारी यांना पण वाटत असते की आमच्या वन्यप्राण्यांना त्रास व्हायला नको आणि वन्यप्राण्यामुळे माणसाला पण त्रास व्हायला नको. अच्छा. तेवढंच. आणि जनजागृती ठेवा आणि या वाघाबद्दल अशी काही वाईट अफवा पसरवू नका. वाघ चांगला प्राणी आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. तो स्वतःच माणसाला दूर असतो. तुम्ही बघा ना, कुठे आला मानव अस्तित्व, कुठे आहे तुमच्या धाराशिव सिटीमध्ये आला तो. त्याला काय त्याची सिटी AC बस नाही पाहिजे, त्याला बिचारायला जंगल पाहिजे असते. त्याच्यामुळे थोडं म्हणजे जंगल वाघाचंच आहे. आहेच नॅचरली, वाघ हा जंगलाचा राजा आहे. राजा आहे. बरं, काय टोल फ्री नंबर वगैरे आहे आपला काय? नाही सर. अच्छा, बघा, थांबूया आपण इथं. वाघाबद्दल लोकांच्या मनातल्या शंका आणि त्याबद्दल दिलेली माहिती. डॉक्टर रविकांत खोबरगडे हे चंद्रपूर अंधेरी व्याघ्र प्रकल्पाचे वैद्यकीय अधिकारी आहेत, डॉक्टर आहेत. जवळपास 250च्या वर वाघावरती निगराणी ठेवतात. 81 वाघ त्यांनी आतापर्यंत पकडलेत. हा वाघ 82वा आहे. पकडल्यानंतर याचा नंबर 82 लागणार आहे. मात्र अजून पकडलेला नाही. एका वाघाला पकडण्यासाठी किमान 4 महिनेसुद्धा लागू शकतात आणि सापडला तर उद्या पण मिळू शकतो. पण आणखीन वाघ पकडलेला नाही, त्याची प्रक्रिया काय जी आहे ते त्यांचं काम सुरू आहे. मात्र मी तुम्हाला वाघाबद्दल सध्या सुरू असलेली चर्चा, तुमच्या मनात असलेली भीती आणि बिबट्याबद्दलसुद्धा नेमकं काय, वाघ हा जंगलाचा राजा आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. जंगल हे वाघासाठीच असतं. वेगवेगळ्या प्राण्यासाठी जंगलाची निर्मिती केलेली असते. वाघ राहणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र मनुष्यहानी किंवा ह्या गोष्टी जपण्यासाठी त्यांना आदेश मिळाले आणि ती वाघ पकडायला आलेले आहेत. आता सापडतं का नाही आणखीन माहिती नाही, पण मी दररोज वेगळ्या विषयात वेगळ्या प्राण्याबद्दल, आता जंगलाबद्दल माहिती किंवा प्राण्याबद्दल माहिती जेवढी शक्य आहे तेवढी मी यांच्याकडून तुम्हाला दररोज एका भागामध्ये दाखवणार आहे. वेळ भेटेल, त्यांचं कार्य ज्यावेळेस संपल, ज्यावेळेस ते निवांत असतील त्यावेळेस मी तुम्हाला त्यांची भेट तर घेणारच आहे मी आणि मुलाखत करायचा प्रयत्न करणार आहे. जशी वेळ मिळेल तशी मी त्यांची मुलाखत करून तुम्हाला मी दररोज एका भागात दाखवणार आहे. पहिला भाग थांबूयात आपण. नेमकं तुम्हाला या चर्चेबद्दल आजच्या काय वाटलं? तुम्ही कधी ऐकलेली पाहिलेली चर्चा नक्कीच नसणार आहे, म्हणून मी तुम्हाला डॉक्टर रविकांत खोबरगडे यांची आज मुलाखत दाखवलेली आहे. कसा वाटला विषय नक्की कळवा. वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. आणि हा आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे. विषय कोणतेही असो, गावखेड्यातले, शहरातले, जंगलातले, शहरातले, कुठलेही विषय असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. मी हुकमत मुलानी, येडशीतलं जंगल, डोंगर, अभयारण्य, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.